सन्माननीय स्वप्नील वसंतरावजी साबळे, सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सन्माननीय स्वप्नील साबळे साहेबांना विनंती करतो, आपण मार्गदर्शन करावं. काही जास्त वेळ घेणार नाही, थोडंसं बोलू. आता आदरणीय भंतेजी यांनी खूप छान प्रकारे जे कर्म सिद्धांत आहे आपल्या बुद्ध धर्मामध्ये, कर्म सिद्धांत खूप छान प्रकारे समजावून सांगितला. त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला स्वतःची उन्नती करायची असेल तर शेवटी कर्म जे आहेत माणसाचे, तर त्या कर्मावरती तुमचा चांगले कर्म पाहिजे. त्यासोबतच मी माझा स्वतःचा जे अनुभव सांगतो की बुद्ध धर्माचे मला 2-3 जे आपण म्हणू शकतो शिकवण, त्यातली जी सम्यक जी गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलीही गोष्ट असो त्याचं अति किंवा एकदम त्याचा कमी हे न करता एक त्याचा मध्यम मार्ग आपण स्वीकारायला हवा. तर ही एक शिकवण मी सांगू इच्छितो. तसेच एक कर्मसिद्धांत झाला. आणि तिसरी म्हणजे मला एक बुद्ध धर्मामधली एक फार म्हणजे महत्त्वाची एक शिकवण वाटते, ती म्हणजे करुणा, कम्पॅशन ज्याला आपण म्हणतो. तर करुणा ही दुसऱ्या प्रती तर असलीच पाहिजे, परंतु मला असं वाटतं की करुणा ही स्वतः प्रतीत सुद्धा असली पाहिजे. कारण की मनुष्य हा जीवन जगत असताना भरपूर चुका करतो. तर जीवन जगत असताना ती करुणा स्वतःप्रती असणं म्हणजे स्वतःला माफ करण्याची जी वृत्ती आहे ती